भागातून अनेक वेळेला सत्ता देऊनही अद्यापही या भागाचा विकास न करू शकलेली बाबरी राजवट आता मुळासकट उपटून फेकण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया येथून स्थानिक जनतेतून येत आहे। बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ हा आता जिल्ह्यात सर्वार्थानं चर्चेत येऊ लागलाय। सोन्या चांदीला पैलू पाडणाऱ्या सुपुत्रांच्या आयुष्यातील दुष्काळाचा डोंगर आणि औद्योगिक सहकार क्षेत्रातील बोडकेपणा आणखी किती पिढ्या सहन करायचा असा प्रश्न इथल्या जनतेसमोर निर्माण झालाय। अमक्या योजना पूर्ण झाल्या, तमक्या कोटींचा निधी आणला, हे ऐकण्यातच इथल्या निम्म्याहून अधिक जनतेचं आयुष्य दुष्काळाच्या झळा सोचण्यात खर्ची पडलंय। प्रत्यक्षात काही ठिकाणाचा अपवाद वगळता इथल्या जनतेच्या जीवनात काहीच फरक पडलेला नाही। याला कारणीभूत म्हणजे यावेळी नाही, पुढच्या वेळी तरी आपण नक्कीच निवडून येणार ही काही राजकीय पुढाऱ्यांची मानसिकता। आपल्या मूलभूत समस्या विसरून भावनिक वातावरणाला बळी पडलेल्या इथल्या मतदारांनी अनेक वेळेला विद्यमान आमदार अनिल बाबर यांना डोक्यावरती घेतलं। मात्र यातून खानापूर आटपाडी मतदारसंघाचे इथल्या जनतेनं काय हित साध्य केलं हा संशोधनाचा विषय आहे। रस्ते गटारी हे तर लोकप्रतिनिधींचे मूलभूत काम आहे, पण त्या पलीकडे जाऊन मतदारसंघाच्या विकासासाठी काहीतरी रचनात्मक काम करणं आवश्यक असतं। मात्र आमदारांनी स्वर्गीय संपतराव माने यांनी उभारलेला साखर कारखाना मोडीत काढला। एक साखर कारखाना ज्यांना व्यवस्थित चालवता आला नाही त्यांना इतर बारीक सारीक संस्थांनी वाट लावली। त्यामुळे आलटून पालटून येणारी खानापूर आटपाडीची बाबरी राजवट आता कायमचीच उलथवून टाकण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया मतदारसंघातील जनता व्यक्त करत आहे।